नमस्कार, सिटीच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। आज दिनांक 16 जानेवारी 2024 वार मंगळवार। बातमीची सुरुवात करूया सुविचारमालेने। जेव्हा मेहनत करून सुद्धा स्वप्न पूर्ण होत नाही तेव्हा रस्ता बदला सिद्धांत नाही, कारण झाडे नेहमी पानं बदलतात, मुळे नाही। आजचा सुचार आपण बघितला। आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। आपण ठळक बातम्या बघितल्या। आता घेऊया छोटासा ब्रेक। संपूर्ण लग्न बसता आराधना जवाहर रोड अमरावती। ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या। बुधवारी पहाटे मालवीय ते इरविन चौकच्या रस्त्यावर एक 4 चाकी वाहनाच्या काचा फुटलेल्या व टायर पंक्चर झालेल्या अवस्थेत सिटी कोतवाली पोलिसांना दिसली। वाहनाच्या आत पाहिले असता आत 17 गोवंश निर्दयीपणे भरलेले दिसून आल्याने सर्व गोवंशला ताब्यात घेऊन अज्ञात वाहन चालकाविरोधात पोलिसांनी विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल केलेत। शहरात अवैध गोवंश तसेच कत्तलीकरिता येत असलेल्या वाहनावर संशय घेऊन सिटी कोतवाली पोलिसांनी बुधवारी पहाटे कारवाई केली। हकीकत अशी की रात्रकालीन असलेल्या सिटी कोतवाली पोलिसांना मालवीय चौक ते इरविन चौककडे जाणाऱ्या उड्डाणपुलाखाली एक MH27X 8075 झेनॉन वाहन उभी असलेली आढळली। पोलिसांनी घटनास्थळ गाठले असता वाहनाच्या काचा फुटलेल्या तर एक टायर पंक्चर झालेल्या अवस्थेत आढळून आला। वाहनाच्या आत पाहिले असता त्यात निर्दयीपणे 17 गोवंशला डांबून ठेवल्याचे दिसून आले। यात सिटी कोतवाली पोलिसांनी सर्व गोवंश बाहेर काढून सुरक्षा म्हणून नांदगाव पेठ येथील गोशाळा येथे पाठविण्यात आले। 4 चाकी वाहन जप्त करून अज्ञात चालकाविरुद्ध कलम 5 पशु संरक्षण अधिनियम 1948 कलम अ ब अंतर्गत कारवाई करण्यात आली। याच ठिकाणी काचा फुटलेल्या आणि टायर फुटलेल्या अवस्थेत वाहन उभे का करण्यात आले, यासोबतच जर वाहनाचा अपघात झाला असेल तर वाहन सोडून चालकाने पोबारा का केला, कदाचित गौरक्षण कार्यकर्ते दाखल होऊन येथे आपला आक्रोश तर व्यक्त केला नसेल ना, असे अनेक प्रश्न आता निर्माण होत आहे। मात्र आता याच वाहनाचा चालक पोलिसांच्या हाती आला तर सर्व घटनेची सत्यता पुढे येऊ शकते, हेही खरं। काँग्रेसचे प्रणिती शिंदे, सुशील कुमार शिंदे यांना भाजपकडून ऑफर मिळाली अशा गोप्यस्फोटामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे। याच गोप्यस्फोटावर काँग्रेसच्या नेत्या आमदार यशोमती ठाकूर यांची प्रतिक्रिया समोर आली आहे। भाजपमध्ये ओरिजिनल लोक किती राहिले आहेत, ते आमच्या लोकांना सोबत घेतात। सुशील कुमार शिंदे आणि प्रणिती शिंदे भाजपसोबत जाणार नाहीत, ते काँग्रेस सोबतच राहतील असा दावा सुद्धा ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी केला आहे। त्यांना आणि प्रणितीला ऑफर आहे की भाजपकडून निवडणूक लढा। यापूर्वी शिंदेना भाजपकडून ऑफर आलेली असे म्हणाले, तर काय आली असेल तसं भाजपवाल्यांकडे स्वतःचे ओरिजिनल लोक राहिले किती आहेत? आमच्या लोकांना बोलवतात आणि तिकडे करतात, असंच आहे सुरू। पण मला विश्वास आहे की प्रणिती काय आणि सुशील कुमार शिंदे साहेब काय, ते लोक कट्टर सर्वधर्म संभावाच्या विचाराचे आहेत, व्यापक विचाराचे आहेत आणि ते नेहमी काँग्रेसमध्येच राहतील। कसं पाहता, एकंदर पाहिलं तर अनेक काँग्रेस पक्ष सोडायचे 2 कारणं असतात, एक तर भीती असते, नाही तर पॉवरची ग्रीड असते। हे 2च कारण आहे जेणेकरून कोणी आपला पक्ष, नाही तर आईवडिलांना कोणी सोडत असतं का? येत्या 20 जानेवारीला अमरावती शहरातील सायन्सकोर मैदान येथे वंचित बहुजन आघाडी पक्षाची विराट सभा होऊ घातली आहे। या सभेत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांची भव्य सभा आयोजित असून ते सुद्धा गर्जना करणार आहे। यावेळी या सभेला जास्तीत जास्त प्रमाणात जनतेने उपस्थित राहण्याचे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे प्रदेशाध्यक्ष निलेश विश्वकर्मा यांनी केले आहे। नमस्कार मंडळींनो, येत्या 20 तारखेला मोठ्या संख्येने आपल्या सर्वांना यायचं आहे।
श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांची विराट सभा सायन्स कोर मैदान येथे होत आहे। ही सभा दुपारी 2 वाजता सुरू होणार आहे। या सभेत आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ज्या सातत्यानं या सरकारांचं नाकारतापण आहे हे कुठेतरी दूर झालं पाहिजे। तरुणांसाठी, शेतकऱ्यांसाठी अनेक मुद्द्याला घेऊन ही जाहीर सभा आपल्या इथे होणार है। आपको इसी निमित्त से मैं सारे यहाँ के मुस्लिम भाइयों को भी इनवाइट करना चाहूँगा कि आप सभी का इस सभा में स्वागत है। श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर पिछले कई सालों से आपकी लड़ाई लड़ रहे हैं और इस लड़ाई में अब आपका दौर है, आपको साथ देना है। तो मेरे सारे शहर के मुस्लिम भाइयों को मैं गुजारिश करूँगा कि आने वाले 20 तारीख को आप साइंस कोर मैदान पर ज़रूर आइएगा। इस सभा में अपनी आवाज़ बुलंद करना है। आने वाली जो लोकसभा है, विधानसभा है, वहाँ वंचित बहुजन आघाड़ी की ओर से जो प्रयास अपन कर रहे हैं उसमें आपके साथ की ज़रूरत है। आज सिटी न्यूज चैनल के माध्यम से मैं आप सबको फिर से एक बार दोहराना चाहूँगा की तुम्हा सर्वांना यायचं आहे 20 तारखेला सायन्स कोर येथे। राज्यात रस्ते सुरक्षा अभियानांतर्गत प्रादेशिक परिवहन विभाग अमरावती वतीने रस्ता सुरक्षा अभियानाचे थाटात उद्घाटन करण्यात आले। या अभियानात वाहन नियमांचा संदेश देण्यात येणार असून सर्व वाहन व चालकांची तपासणी व मार्गदर्शन करण्यात येणार आहे। यावेळी या उपक्रमात सडक सुरक्षा जीवन रक्षांचा अभिनव संदेश देण्यात आला। रस्ते वाहतूक मंत्रालय नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार राज्यात 15 जानेवारी ते 14 फेब्रुवारी दरम्यान रस्ते सुरक्षा अभियान राबविले जात आहे। या अभियानांतर्गत वाहन व चालकांची तपासणी करण्यात येणार असून रस्ते सुरक्षा संदर्भात मार्गदर्शनही करण्यात येणार आहे। या शृंखलेत 16 जानेवारी रोजी प्रादेशिक परिवहन कार्यालय सभागृहात रस्ता सुरक्षा अभियान 2024चा उद्घाटन सोहळा थाटात पार पडला। सडक सुरक्षा जीवन रक्षाचा अभिनव संदेश देण्याकरिता रेखाटण्यात आलेली मनमोहक रांगोळी यावेळी उपस्थितांच्या आकर्षणाचे केंद्र ठरली होती। अप्पर जिल्हाधिकारी डॉक्टर सुरेश वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर दिलीप सोंदडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता चंद्रकांत मेहत्रे, प्रादेशिक परिवहन अधिकारी आरटी गीते, एडीएचओ डॉक्टर सुभाष ढोले, सहाय्यक पोलीस आयुक्त वाहतूक शाखा मनीष ठाकरे हे उपस्थित होते। यावेळी अतिथींच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आल्यानंतर या कार्यक्रमाला सुरुवात झाली। प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने सर्व अतिथी मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले। या प्रसंगी रस्ता सुरक्षा बॅनर्स, माहितीपत्रक, भिंतीपत्रके, दिशादर्शक चिन्हे, गतिरोधक चिन्हे, वळण रस्ता या चिन्हांची माहिती दर्शविणाऱ्या माहितीपत्रकांचे अतिथी मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले। राज्यात 15 जानेवारीपासून सुरू झालेल्या रस्ते सुरक्षा अभियानात विविध प्रकारचे उपक्रम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी आरटी गीते यांनी आपल्या संबोधनात सांगितले। भरणे देखील अत्यावश्यक आहे, कारण नायट्रोजनमुळे टायर थंड राहतं, टायरचं लाईफ देखील वाढतं। तर टायर कंडिशनकडे देखील अतिशय महत्त्वाचा विषय आहे। समृद्धी महामार्गावर जे अपघात झालेले आहेत त्यातले सुमारे 10% अपघात हे टायर बसमुळे झालेले आहेत। तर वाहनाचं मेंटेनन्स देखील अतिशय महत्त्वाचा विषय आहे। वाहनाचे डॉक्युमेंट्स जे आहेत, रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट, इन्शुरन्स, PUC, ड्रायव्हिंग लायसन्स हे देखील वैध असल्याची आपण वेळोवेळी खात्री केली पाहिजे। तसेच आजकाल आपण पाहतो की डिजिलॉकर ॲप जे आहे, तर डिजिलॉकर ॲपचा जर आपण वापर केला तर आपल्याला ही जी कागदपत्र आहेत, डॉक्युमेंट्स आहेत कायदेशीर, ते आपल्याला सोबत बाळगण्याची आवश्यकता नाही, त्याला कायद्याने मान्यता देखील आहे। रस्ता सुरक्षेचा दुसरा आणि अतिशय महत्त्वाचा घटक म्हणजे वाहन चालक, ज्याच्यावर आपण आतापर्यंत सतत पाहतोय की वाहन चालक हा कसा वागतो, कसे त्याच्यामुळे अपघात होतात। टू व्हीलरचा कसा अपघात होतो असं ठाकरे साहेबांनी सांगितलं की काही इतका मोठा रोड असताना टू व्हीलरचा अपघात होण्याचं काय कारण आहे। तर असे जे वेगवेगळे वाहन चालकाची जी कारणं आहेत, त्याचे ड्रायव्हिंग हॅबिट्स चांगले असल्या पाहिजे, हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे। सुरक्षित अंतर जे आहे हा महत्त्वाचा घटक आहे। 2 वाहनामध्ये सुरक्षित अंतर असलं पाहिजे। आमच्या लहानपणी जे आपलं आरोग्य विभागाचे एक बोर्ड्स असायचे की 2 मुलांमध्ये सुरक्षित अंतर असावं, आता हल्ली दिसत नाही, पण तसंच 2 वाहनामध्ये देखील सुरक्षित अंतर असलं पाहिजे। वेग जसा वाढेल तसं सुरक्षित त्याचं अंतर देखील वाढतं। आणि समृद्धी महामार्गावर तर 120च्या स्पीडसाठी 200 मीटरचं सुरक्षित अंतर आहे। तर हे सुरक्षित अंतर आपण मेंटेन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे। वाहन चालकाने रस्त्यावरच्या परिस्थितीला एकाग्र झालं पाहिजे।
मोबाईलवर बोलणं टाळलं पाहिजे. जसं प्रवास सुरू झाल्यानंतर दर 1.5-2 तासांनी आपला मेंदू थकत असतो, त्याला आपण रोड हिप्नोसिस ही टर्म वापरतो. आणि अशा वेळेला आपण म्हणजे विश्रांती घेणे म्हणा किंवा कुठंतरी चहा पाणी करून 10 मिनिटाची विश्रांती जर घेतली तर आपली एकाग्रता ही देखील टिकून राहते. अँटिसिपेशन एक महत्त्वाचा गुण आहे वाहन चालकामध्ये असला पाहिजे. रस्त्यावर पुढच्या क्षणी काय परिस्थिती उद्भवेल याचा देखील त्याला अनुमान अंदाज काढता आला पाहिजे, अँटिसिपेट करता आलं पाहिजे. त्यासाठी जसं म्हणजे आपला समोरचा चालक जो आहे वाहनाचा तो अचानक ब्रेक दाबून आपल्याला अडचणीत आणेल का. या दरम्यान अमरावती येथील राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचारी बांधवांनी अपघातविरहित व सुरक्षित प्रवासी वाहतूक सेवा दिल्याबद्दल त्यांचा अतिथी मान्यवरांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला. संपूर्ण महाराष्ट्रात रस्ते सुरक्षा अभियान राबविण्यात येत आहे. या दरम्यान पादचाऱ्यांमध्ये रस्ता सुरक्षा संदर्भात जनजागृती होणार असून अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्या व्यक्तींसाठी शासनामार्फत सुरू असलेल्या योजनांची माहिती देऊन नवीन जीवनरक्षक तयार करण्यासाठी उपक्रम राबविण्यात येतील. यासोबतच सर्वसामान्य नागरिकांनी सुद्धा वाहतूक नियमावलीचे पालन करणे गरजेचे आहे. तसेच वाहनांच्या चालकांचे प्रबोधन केले जाणार असून अपघातविरहित वाहतूक व नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन अप्पर जिल्हाधिकारी डॉक्टर सूरज वाघमारे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात केले. गोष्टी केल्या तर एखाद्या दुसऱ्या टक्क्याचा ॲक्सिडेंटचा प्रमाण, परंतु तो अतिशय नगण्य राहील की जर आपण घालून दिलेले नियम त्याची आपण आपल्यापासून जर सुरुवात केली तर निश्चितपणे अपघाताची संख्या कमी होऊ शकते. की त्यासाठी प्रामुख्याने ॲक्सिडेंटमधील वयोमानाचा जर विचार केला तर जसं आता रस्ता सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी सांगितले की प्रामुख्याने 8 ते 10 गट किंवा 11वी 12वी, कारण ते वय असं आहे किंवा आज आपलं वय आणि तो जो जनरेशन गॅप आहे की त्यांचं स्पीड आणि आपलं स्पीड हे मॅच होऊ शकत नाही. बरं, आपण आपल्या घरात आपल्या मुलाला सांगण्याचा प्रयत्न केला तर तो बाजूचे 10 जणांची उदाहरणं देतो की बाबा तुझं 17 वर्ष आहे, तू कशाला गाडी चालवतो, मग तो 16 वर्षाचा आहे, हा 17 वर्षाचा आहे, हा गाडी घेऊन जातो, तो गाडी घेऊन जातो. म्हणजे प्रत्येक जण काय करतो की दुसऱ्याचं उदाहरण देतो. पण प्रत्येकानं जर आपल्या पाल्यावरती जर काही प्रमाणात मर्यादा आणल्या की त्याच्यातील फायदे तोटे त्याला जर समजावून सांगितले तर निश्चितपणे काही ना काही कमी प्रमाण याबाबत होऊ शकतं. व त्याचप्रमाणे जसं ठाकरे साहेबांनी सांगितले की शाळेतील प्रामुख्याने किंवा ज्युनियर कॉलेजमध्ये प्रामुख्याने या बाबतीत जनजागृती मोठ्या प्रमाणावर होणे आवश्यक आहे. हा महिन्याचा कार्यक्रम न ठेवता की कायम ज्या ठिकाणी आपल्याला वाटेल की ह्या ठिकाणी आवश्यकता आहे त्या ठिकाणी प्रचार प्रसिद्धीच्या माध्यमातून याबाबत प्रबोधन होणं आवश्यक आहे. आपण फिल्म बघायला गेलो किंवा घरातील TV लावलं तर आता आपण पाहतो की आरोग्य विभागाची जी काही कॅन्सरची एक ॲड आहे ती आपल्याला पाहायची असेल किंवा पाहायचं नाही जरी वाटलं तरी ती पाहावी लागते. तसं किमान परिवहन विभागाने जर शासनाकडे पाठपुरावा केले की अशा प्रकारचे जर काही ॲक्सिडेंट झालेले आहेत भीषण व त्याचे धोके काय काय प्रबोधनात्मक जर केलं की आपल्या की आपण 100% दाखवलं 10-20% जरी त्याचं अनुकरण केलं तर मोर दॅन सफिशियंट आहे आपल्याला की तेवढंच आपला की लोकांच्यात प्रबोधन करण्यात जनजागृती करण्यात त्याचा फायदा होऊ शकतो. त्याचबरोबर जसं या ठिकाणी सौंदर्य साहेबांनी सांगितलं की आपल्या जीवापेक्षा काहीही मोठं नाही. की पूर्वी रस्त्याकडेने जसे बोर्ड असायचे बाबा लवकर निघा, सावकाश जाण, सुरक्षित पोहोचा. भले समजा काही अपवादात्मक परिस्थितीत आपल्याला वेळेत निघणं जरी जमलं नाही तर आपल्या जीवापेक्षा काहीही मोठं नाही. प्रादेशिक परिवहन विभागाचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राज बागरी, सिद्धार्थ ठोके, जनसंपर्क अधिकारी अनिल मानकर, विजय गावंडे, प्रदीप गुडदे यांच्यासह अन्य विभागांचे अधिकारी व कर्मचारी तसेच आमंत्रित सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते. भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. किचन गृहिणी से जुड़ा एक अटूट हिस्सा जहां उसे मिले हर एक चीज अपनी सही जगह पर. इसलिए अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली आपको लगने वाली साइज अनुसार आपके किचन के अनुसार
बिल्कुल आपकी इच्छा अनुसार उच्चतम क्वालिटी के किचन ट्रॉलीज मैन्युफैक्चरिंग से सीधे आप तक, यानी 100% वाजिब दाम, न देखभाल की जरूरत, न जंग लगने की परेशानी, आसानी से वॉश करने हेतु उत्कृष्ट कैरियर सिस्टम, साथ ही स्टेनलेस स्टील जीना रेलिंग, डेकोरेटिव ग्रिल एवं गेट भी हम बना कर देते हैं। अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली, दस्तूर नगर चौक के पास, MIDC रोड, अमरावती, महाराष्ट्र। विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त यांच्या सहीने शहर पोलीस आयुक्तालयातील काहीच पोलीस अधिकारी वगळता सर्व पोलीस अधिकाऱ्यांच्या बदली करण्यात आल्या। मात्र बडनेरा पोलीस स्टेशन येथील 5ही पोलीस अधिकाऱ्यांची एकाच वेळी बदली करण्यात आल्याने बडनेरा वासियांनी वेगवेगळे प्रश्न उपस्थित केल्याचे दिसून आले। आगामी अमरावती लोकसभा निवडणूक 2024 हा पारदर्शक व लोकाभिमुख पद्धतीने पार पडावा याकरिता विशेष पोलीस महासंचालक यांच्या वतीने अमरावती पोलीस आयुक्त अंतर्गत येणाऱ्या सर्व पोलीस स्टेशनमधील सर्व पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक ते उपनिरीक्षकांच्या बदल्या करून पुरता खांदेपालट करण्यात आला आहे। यामध्ये बडनेरा पोलीस स्टेशनच्या तब्बल 5 अधिकाऱ्यांचा सहभाग आहे। आगामी अमरावती लोकसभा निवडणूक 2024च्या निवडणुकीत या पारदर्शक व लोकाभिमुख पद्धतीने व्हाव्यात याकरिता आयुक्तालय स्तरावरील पोलीस आस्थापन मंडळाला प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून अमरावती पोलीस घटक यामधील पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक ते पोलीस उपनिरीक्षक यांच्या तात्पुरत्या स्वरूपात पुढील आदेशांपर्यंत करण्यात आले आहेत। यामध्ये बडनेरा येथील पोलीस स्टेशनच्या सर्वाधिक अधिकाऱ्यांचा समावेश आहे। अमरावती शहर पोलीस घटकामधील प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये 1 किंवा 2 अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्याचे यादीवरून दिसून येते। मात्र बडनेरा पोलीस स्टेशनमधूनच वरिष्ठ पोलीस निरीक्षकांसह तब्बल एकूण 5 अधिकाऱ्यांच्या तात्पुरत्या स्वरूपात का होईना बदल्या झाल्याने पोलीस वर्तुळासह सर्वसामान्यात चर्चेला उधाण आले आहे। 5 पैकी एकही अधिकारी बडनेरा पोलीस स्टेशनमध्ये योग्य नव्हते का असा प्रश्न या प्रसंगी उपस्थित होत आहे। अमरावती पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी आदेश पारित करून नुकतेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदावर रुजू झालेले नितीन मगर, दुय्यम पोलीस निरीक्षक विजय धिगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल इंगोले, सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनाली मेश्राम, पोलीस निरीक्षक श्यामसुंदर तायडे, पोलीस उपनिरीक्षक कदीर खान यांचा समावेश आहे। शहरातील न्यू हायस्कूल मेन येथील शाळेच्या शताब्दी समारोहानिमित्त शाळेतील माजी विद्यार्थ्यांचे 21 जानेवारीला एकदिवसीय सभेचे आयोजन करण्यात आले आहे। या सभेत 1950 ते 2023 या बॅचचे माजी विद्यार्थी हजर राहणार आहेत। याबाबत कार्यक्रमाची माहिती शाळेच्या मुख्याध्यापिका वर्षा जदबंशी यांनी दिली आहे। अमरावती शहरातील न्यू हायस्कूल मेन शाळेच्या शताब्दी समारोहानिमित्त माजी विद्यार्थ्यांसाठी एक दिवसाची शाळा हा उपक्रम राबविण्यात येणार असून 21 जानेवारी रोजी विभिन्न क्षेत्रातील कार्यरत माजी विद्यार्थी या एकदिवसीय शाळेत उपस्थित राहणार आहेत। या एकदिवसीय शाळेमध्ये 1950 ते 2023 सालापर्यंतचे विद्यार्थी सहभागी होणार असून नुकतीच या संदर्भात 7 जानेवारीला न्यू हायस्कूल मेन शाळेत सभा घेण्यात आली। या सभेत 100 पेक्षा जास्त माजी विद्यार्थी उपस्थित राहून सभेचे नियोजन करण्यात सहभाग नोंदविला। 21 जानेवारी रोजी होणाऱ्या एकदिवसीय शाळेत आजी आणि माजी शिक्षक विद्यार्थ्यांची तासिका घेणार असून शाळेची सुरुवात सकाळी 11:30 वाजता प्रार्थना व राष्ट्रगीताने होणार असून मधल्या सुट्टीत माजी विद्यार्थी घरून आणलेल्या डब्यांचा तसेच शाळेत तयार करण्यात आलेल्या खिचडीचा आस्वाद आपल्या बालमित्रांसोबत घेणार आहेत। एकूण 5 तासिका होणार असून विद्यार्थ्यांनी पांढरा शर्ट घालून शाळेत येणार आहेत। तसेच अंतिम तासिका खेळाची होणार आहे। या एक दिवसाच्या शाळेमुळे माजी विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा त्यांच्या बालपणीच्या विश्वात जगण्याची संधी मिळणार असून जुन्या काळातील आठवणींना उजाळा मिळणार आहे। त्यामुळे शाळेतील जास्तीत जास्त माजी विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन नूतन विदर्भ शिक्षण मंडळ या संस्थेचे सचिव निनाद सोमन व शाळेच्या मुख्याध्यापिका वर्षा जदबंसी यांनी केले आहे। नमस्कार, मी मुख्याध्यापिका न्यू हायस्कूल मेन वर्षा यादव। 2024 हे आमचं शताब्दी वर्ष आहे आणि आम्ही शताब्दी समारोह साजरा करतो आहे। या शताब्दी समारोहामध्ये आम्ही सर्व माजी विद्यार्थ्यांना सामावून घेतो आहे, सामावून घेण्याचा प्रयत्न करतो आहे। जवळपास 5000 विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आहे। 21 तारखेला आम्ही माजी विद्यार्थ्यांसाठी एक इव्हेंट केलेला ठरवलेला आहे। त्या इव्हेंटमध्ये सर्व माजी विद्यार्थ्यांना म्हणजे 1924 पासूनचे आजतागायत सर्व माजी विद्यार्थ्यांना
या ठिकाणी विद्यार्थी म्हणून यायचं आहे. त्याच्याकरता आम्ही ड्रेस कोड पण ठेवलेला आहे. साधारणतः व्हाईट शर्ट आणि हॉकी पॅन्ट. आता ज्यांच्याजवळ हॉकी पॅन्ट नसेल तर फक्त व्हाईट शर्ट कंपल्सरी आहे. पॅन्ट ब्लॅक किंवा हॉकी पॅन्ट चालेल. त्यानंतर त्यांना एक वही सोबत आणायची आहे, म्हणजे बॅग आणायची आहे, टिफिन आणायचं आहे, वॉटर बॉटल आणायची आहे आणि त्यांना सायकलवर शाळेत यायचं आहे. गाड्या अलाउड नाहीच आहे. आणि जे विद्यार्थी अतिशय म्हातारे आहेत किंवा येऊ शकत नाही तर त्यांनी तसं कळवायचं आहे, म्हणजे शाळा त्याची व्यवस्था करणार आहे. एकूण आम्ही 4 पिरियड्स घेणार आहोत आणि त्या 4 पिरियड्समध्ये सर्व माजी शिक्षक पण आम्ही आमंत्रित केलेले आहेत. जे शक्य आहे तसे सगळे माजी शिक्षक येणार आहेत आणि ते माजी शिक्षक त्या विद्यार्थ्यांचा क्लास घेणार आहेत. असे एकूण 4 पिरियड्स आणि रिसेसमध्ये टिफिन आणायचं आहे. त्यानंतर मिड डे मील जे आहे त्याची पण आम्ही व्यवस्था या विद्यार्थ्यांसाठी केली आहे. याद्वारे मी सर्व माजी विद्यार्थ्यांना आवाहन करते की ज्या विद्यार्थ्यांना या इव्हेंटची माहिती आहे किंवा या समारोहाबद्दल माहिती आहे त्यांनी तर या ठिकाणी यायचंच आहे. शिवाय ज्या विद्यार्थ्यांना याची माहिती नाही आता होते आहे त्यांनी शाळेशी संपर्क साधा आणि मोठ्या संख्येने या समारोहामध्ये सामील व्हा. त्याचप्रमाणे 27 आणि 28 जानेवारीला आपण उद्घाटन घेतो आहे या शताब्दी समारोहाचं. त्यामध्ये सुद्धा मोठ्या संख्येने या असं मी याद्वारे आवाहन करते. मी हायस्कूल मेल परिवारातर्फे आणि नूतन विदर्भ शिक्षण मंडळाद्वारे. शहरातील भाडेकरूंना सरकारी E-क्लास जमीनसह नागरिकांना PR कार्ड आणि झोपडपट्टी घोषित करून देण्याची मागणी करीत राजवीर जनहित संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत धडक मोर्चा काढण्यात आला. यावेळी पश्चिम मुस्लिम भागातील महिलांसह अनेक क्षेत्रातील हजारो महिला बिच्छू टेकडी येथे एकवटल्यानंतर येथून रहमत खां यांच्या नेतृत्वात भव्य मोर्चा काढण्यात आला. तुम्ही म्हणता तसे करा अशी भूमिका बजावणारे राजवीर जनहित संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रहमत खान यांनी संपूर्ण अमरावती जिल्हा व्यतिरिक्त अमरावती शहर व बडनेरा शहरातील जनतेचा विश्वास असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. राजवीर संघटनेचे अध्यक्ष रहमत खान यांच्या नेतृत्वात हजारो स्त्री पुरुष तरुणांच्या उपस्थितीत बिच्छू टेकडी राहुलनगर कार्यालयापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य मोर्चा काढण्यात आला. रम्मू भाई तुम आगे बढ़ो, रम्मू भाई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। रम्मू भाई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। रम्मू भाई तुम आगे बढ़ो, अरे हम तुम्हारे साथ हैं। जो जगह सरकारी है वो जगह हमारी है. भाडेकरूंना मोफत सरकारी E-वर्ग जमीन उपलब्ध करून देणे, जमीनधारकांना PR कार्ड देणे, झोपडपट्टी वासियांना PR कार्ड उपलब्ध करून देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. प्रशासन निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींच्या इशाऱ्यावर दबाव करीत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. संबंधित अधिकाऱ्यांनी जनतेचे प्रश्न लवकर सोडविले नाही तर येत्या काही दिवसात पालकमंत्र्यांना घेराव घालण्यात येणार असून मुख्यमंत्र्यांपर्यंत हा प्रश्न घेऊन गरज पडल्यास मुख्यमंत्र्यांनाही घेराव घालण्यात येणार आहे. अमरावती शहरात जनहितासाठी तीव्र आंदोलन छेडण्यात येणार असून त्यासाठी संबंधित अधिकारीही जबाबदार असतील असा थेट इशारा मोर्चाच्या माध्यमातून देण्यात आला. जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवरही बघू शकता. यामध्ये GTP 73, फास्टवे 256, सिटी केबल चॅनल 92 वर. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटर संपर्क करावे. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त YouTube, Facebook, Instagram आणि ट्विटरवर बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. YouTube अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वताजी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच टीचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सॲपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सॲप नंबर खाली स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज.